हा कार्यक्रम जॉय स्माइल मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे। चांगलं घडण्यासाठी विश्वास दाखवला गेला पाहिजे, म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण आपला विश्वास कसा बरं दाखवत असतो? मी तुम्हाला 3 साधे मार्ग सांगेन। प्रार्थनेद्वारे, विश्वासदर्शक शब्द बोलून, कारण शब्द खूपच सामर्थ्यशाली असतात, आणि कृतीमधून। असो तर मी देवाच्या राज्याबद्दल बोलत होते, जे अदृश्य असं राज्य आहे। नव्या करारामध्ये देवाच्या राज्याबद्दल बायबल बरंच काही बोलतं। येशूचा पहिला संदेश होता मत्तय अध्याय 3 वचन 2, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। आणि त्याच्या शिष्यांना वाटलं की राज्य म्हणजे पृथ्वीवरचं राज्य असेल, जिथे तो एका सिंहासनाबरोबर एक महालही उभारेल आणि राजा होईल। पण जो येशू राजा आहे तो अदृश्य राज्यावरचा आहे। आणि आजच आपण वाचलं की येशूने त्याच्या शिष्यांना काय म्हटलं। मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारी योहान, एलिया, संदेष्टातील कोणी एक। तो म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणता? शिमोन पेत्र म्हणाला, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही। बघा, तो खडक हा विश्वासाचा खडक होता। आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तुम्हाला विश्वास आहे। तुम्ही विश्वासणारे नसलात तरी तुमच्याकडे विश्वास आहे, तुम्ही तो चुकीच्या गोष्टींसाठी वापरत असू शकता। पण विश्वास हा हवाच, खुर्चीवर बसण्यासाठी सुद्धा विश्वास लागतो, नाही तर खाली पडाल तुम्ही, कारण विश्वास ही शक्ती आहे। विश्वास हे एक सामर्थ्य आहे जे तुमच्या आत असतं, आणि प्रत्येक मनुष्याला देव त्याने सांगितलेलं काहीही करण्यासाठी, आणि कितीही गरज असू दे, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही असाल, तुम्ही कदाचित खरंच कठीण परिस्थितीत असाल, मला वाटतं देवाची तुमच्या स्थानासाठी तुमच्यावर कृपा असते, आणि म्हणून तुम्ही ती लक्षात घ्यायला हवी। आमेन। आणि तुमच्या स्थानासाठी तुमच्यावर कृपा असली तर काय होतं सांगू? तुम्ही अशा गोष्टी करू शकता ज्या इतरांना ते तुमच्याकडे बघतील आणि म्हणतील, मला कल्पनाच नाही की तू हे कसं करतोस। पण तरी तुमच्या स्थानासाठी तुमच्यावर कृपा असेलच। आणि बघा, आपण जे सहन करू शकतो त्यापेक्षा जास्त देव आपल्यावर येऊ देत नाही। प्रत्येक मोहाबरोबर तो त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतो। मला तुम्हाला खरंच प्रोत्साहित करायचंय, आता तुम्ही कठीण ठिकाणी असाल, तुमचं मन सारखं असं म्हणत असेल की मी हे नाही करू शकत। तुमचं असं कधी झालंय का? मी हे अजून एक दिवसही करू शकणार नाही। नाही देवा, मी अजून एक दिवसही हे करू शकणार नाही। खरंच देवा, मी अजून एकही दिवस हे करू शकणार नाही। तुम्ही जे करणं गरजेचं आहे ते तुम्ही करू शकता, आणि तरीही तुम्ही जीवनाचा आनंद लुटू शकता, कारण देवाची तुमच्यावर कृपा आहे, आणि कृपा ही सुस्थितीत असण्यासमान आहे। बघा, बायबलमध्ये कृपा किंवा पवित्र आत्म्याला कधी कधी तेलाची उपमा दिलेली आहे। बघा, तुमच्याकडच्या यंत्राला जेव्हा तुम्ही वेळोवेळी तेल लावता तेव्हा ते इतकं सहज, अगदी सहज चालतं। आणि आमच्याकडे बरीच जिमची उपकरणं आहेत, कारण देव आणि मी दोघंही व्यायाम करतो, आणि थोड्या थोड्या काळाने आम्हाला त्यातल्या वेगवेगळ्या भागांवर तेल लावावं लागतं, कारण मग ती कुरकुरायला लागतात आणि वापरायला कठीण होतात ती यंत्र। कधी कधी जेव्हा तुमचं आयुष्य कठीण होतं ना, तुम्हाला फक्त त्या पवित्र आत्म्याबरोबर जास्त वेळ घालवायचा आहे, आणि परत एकदा त्या कोरड्या जागांना तेल लावायचंय। म्हणून बघा, तुम्ही कशाचाही सामना करत असाल ना, तरी अशी मानसिकता नका ठेवू की मी नाही करू शकत। उलट म्हणा, मी करू शकते, नक्कीच करू शकते, कारण देव तुम्हाला जे करणं गरजेचं आहे त्यासाठी पुरेसा विश्वास, पुरेशी कृपा देतच असतो, नक्कीच, आणि कायम देत असतो। तो देव तुम्हाला जे करणं आवश्यक आहे त्यासाठी नेहमीच पुरेसा विश्वास आणि पुरेशी कृपा देत असतो। अजून एकदा म्हणते मी, अजून एकदा हे सांगायला हवंय, कारण मला वाटतं की एखाद्याला अजूनही मी तुम्हाला त्यावरच्या विश्वासावर पार करायचा प्रयत्न करतेय,
बघा, असं आहे की देवाने आपल्याला काय दिलंय याची पर्वा न करता आपल्याकडे आहे असा आपण विश्वास ठेवला नाही तर ते आपल्याकडे नसल्यातच जमा असतं. मग हे चांगलं आहे, याचा विचार करा जरा. देवाने आपल्याला काय दिलंय याची पर्वा न करता आपल्याकडे आहे असा विश्वास ठेवला नाही तर ते आपल्याकडे नसल्यातच जमा आहे. आमीन. म्हणून तुमच्या बरोबर तुमचे देवदूत सतत हजर असतात या वस्तुस्थितीबद्दल जागरूक राहा तुम्ही. मला वाटतं त्याचा नुसता विचार केला तरी तुम्हाला खूप सुरक्षित आणि शक्तिशाली वाटेल आणि तुम्ही काहीच करू शकत नाही हा विचार राहणार नाही. स्तोत्रसंहिता 91:11 कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. देवाचा आज्ञापालन न करण्यात देवदूत तुम्हाला मदत नाही करणार. पण जर तुम्ही देवाची आज्ञा पाळायची ठरवली तर तो तुम्हाला मदत करण्यासाठी देवदूत नक्कीच येईल तो. तर तुमच्यावर सगळी कृपा आहे आणि तुमच्याकडे संपूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे करणं गरजेचं आहे ते करा. जर तुमच्या विवाहात समस्या असेल, तुम्हाला वाटतंय देवाने सांगितलंय ते मोडू नकोस, जर तुम्हाला एखादं स्पेशल चाइल्ड असेल आणि तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आणि त्याच्यासाठी योग्य ते सगळं करायचंय आणि देव तुम्हाला त्यासाठी आवश्यक ते करण्यासाठीची कृपा केल्याशिवाय ते मूल देणारच नाही. आणि मी असं नाही म्हणणार तुम्हाला कठीण दिवस नसणार आहेत. देव नेहमीच त्यातून पार नेईल तुम्हाला आणि योग्य वेळी ज्याची गरज आहे ते सगळं तो तुम्हाला देत जाईल. आणि बघा, काही दिवसांपूर्वी मी एक संदेश ऐकला एका स्त्रीकडून. ते छान कठीण आयुष्य, जिला एक अपघात झाला होता, एक स्ट्रोकही आला आणि बऱ्याच वाईट गोष्टी तिच्या बाबतीत घडल्या आणि तिचं आयुष्य किती कठीण होतं याबद्दल ती बोलली. आणि तिने ते चांगलं काम केलं होतं. तिने खरंच चांगलं होतं ते. आणि मला एक महिला माहीत होती जिला एक स्पेशल चाइल्ड होतं आणि मला वाटलं की मी तिला एक संदेश पाठवावा म्हणून मी तिला तो ईमेल केला आणि म्हटलं की तू याचा आनंद घे कारण हे तुला पाठवायला देवाने मला सांगितलेलं आहे. मला तिची माहिती नव्हती, ओळख नव्हती आणि मला ती अगदी थोडी माहीत होती. तिच्याबद्दल थोडीशी जी माहिती होती त्यावरूनच मी तिला हा मेल पाठवला आणि तिने मला त्यावर संदेश पाठवला की तुला कल्पना नाहीये की हा संदेश माझ्यासाठी किती महत्वाचा आहे आणि मी टोकाचं पाऊल उचलणार होते. याने मला मदत झाली. बघा, देव असंच काम करतो. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही नाहीच करू शकत त्यावेळी तुम्ही तुमचं काम करावं म्हणून देव तुम्हाला प्रोत्साहित करतो. तर बघा, आपण अशा राज्यात राहतो ज्याला आपण आजच्या पुरतं म्हणूया उलटं राज्य. कारण आपल्याकडे आपण ज्या आधारावर जगतो असे आध्यात्मिक कायदे किंवा तत्व आहेत ते जुन्या करारातील कायद्याप्रमाणे नाहीत पण एका पद्धतीप्रमाणे हे राज्य चालतं. त्या राज्याच्या काही किल्ल्या आहेत आणि विश्वास ही प्रमुख किल्ली आहे. पण इतर गोष्टी सुद्धा आहेत ज्या किल्ल्या म्हणून तिथे आहेत. जर तुम्ही त्या गोष्टी वापरल्या तर देवाचं एखादं वचन तुमच्या आयुष्यामध्ये खुलं होईल. नक्कीच होईल. बघा, देव आपली आर्थिकदृष्ट्या काळजी घेत असतो. ते म्हणतात ना की दान करा आणि तुम्हाला प्राप्त होईल. तर जर तुम्ही दान करण्याच्या किल्लीचा वापरच केला नाही, काय म्हणते मी, आश्चर्य वाटून घेऊ नका तुमच्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर. कारण बघा, जर तुम्ही शहाणपणानं वागला नाहीत तर तुमच्याकडे सगळ्या प्रकारची क्रेडिट कार्डची कर्ज असतील आणि तुम्ही पैशाला शिस्त लावली नाही, गरज नसलेल्या गोष्टी घेत सुटलात तर तुमच्या आर्थिक समस्येसाठी तुम्हाला आश्चर्य वाटतं कामा नये, नाही का? बघा, देवाने आपल्याला दिलेली जी अक्कल आहे ती आपण वापरायला हवी. कारण आपण ज्यात स्वतःला अडकवले त्यातून दरवेळेला देव नाही सोडवू शकत आपल्याला. आमेन. आमेन. मी आमेन म्हणेन जरी तुम्हाला म्हणायचं नसलं तरी. तर बघा, आपण खरंच अशा राज्यात राहतो जे उलट आहे. पहिल्यांदा मी हा संदेश जेव्हा शिकवला, पहिल्यांदा आणि एकदाच मी या सिरीजचा उपदेश केला, त्याला 21 वर्ष झाली आणि मला वाटतं हे खूप अद्भुत आहे की जग कधीच जुनं होत नाही. मी जे 21 वर्षांपूर्वी म्हटलंय त्याची मला आजच्याशी तुलना ही करावी लागेल आणि बघावं लागेल की मी किती वाढले आहे. मला खात्री आहे की ही साखळी 21 वर्षापूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
पण जेव्हा मी पहिल्यांदा उपदेश दिला, मी म्हटलं होतं उलट राज्य ज्याची खरं तर योग्य बाजूवर आहे. बघा, जग आपल्याकडे बघतंय आपण उलटे आहोत असं वाटून, म्हणजे तुमचं काहीच कळत नाहीये, पण आपल्याला त्यांचं काही कळत नाहीये, कारण आपण ते केलंय आणि आपल्याला त्याचे परिणाम कळलेत. आमेन. तर पहिली गोष्ट जी तुम्हाला तुमच्या डोक्यात घुसवायची आहे, जर तुम्हाला या राज्याचा आनंद घ्यायचा असेल तर देव तुम्हाला जे जे सांगतोय त्या प्रत्येकाचा तुम्हाला अर्थ कळणार नाही, कारण देवाचं अंकगणित वेगळंच असतं. एक देव, तीन व्यक्ती, कुठल्या अर्थव्यवस्थेत एकाबरोबर तीन होतं किंवा तीनाबरोबर एक होतं सांगा मला? तुम्हाला ते कळणारच नाहीये. देव त्याच्या एकुलत्या एका पुत्राला अशा लोकांच्या टोळीमध्ये मरायला कशासाठी पाठवेल जे पापच करतायत आणि त्याच्याबद्दल काही पर्वाच करत नाहीये, त्या त्रासाची सुद्धा तुम्ही ते का कराल? मलाही ते कळलं नाहीये, पण मी त्या लहान मुलांसारखे होणार आहे. धन्यवाद. आमेन. तुम्हाला उपदेशाचा तो भाग कळला नसेल तर तुम्हाला ते समजवण्यासाठी मी 10 लहान मुलांना इथे आणलं होतं ज्यांना मी ओळखत नाही, आणि मी प्रत्येकाला $2 दिले आणि सगळ्यांनी, म्हणजे ती सगळी लहान मुलं मला म्हणाली की धन्यवाद धन्यवाद. मग मी परत त्यांच्याकडे गेले, त्यांना $5 दिले आणि धन्यवाद जे आलं ते जोरात आलं. धन्यवाद धन्यवाद. आणि एक सांगू, देव जेवढं जास्त आपल्यासाठी करेल तेवढं जोरात आपण म्हणावं धन्यवाद 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 धन्यवाद. कृतज्ञ असण्याची वृत्ती ही तुमची सर्वोत्तम वृत्ती असली पाहिजे. म्हणून आपण या उलट्या तत्वांकडे जरा बघूया. पण प्रथम मला तुमच्याशी या विश्वासाच्या किल्लीबद्दल बोलायचंय जी त्या राज्याला उघडते, आणि मला तुम्हाला त्या विश्वासाला मोकळं करायला सांगायचंय. मला आनंद आहे की मी आज विश्वासावर शिकवते, कारण मी पास्टर माईकशी ब्रेकमध्ये बोलत होते आणि आम्ही एकमेकांना 30 वर्षांपासून ओळखतोय आणि आम्ही एका चर्चमध्ये जायचो, तिथे मी बायबलचा अभ्यास करत होते, तेव्हापासून तो मला ओळखतोय. आणि मी खूपच कृतज्ञ आहे की मला विश्वासाबद्दल शिकवलं गेलं, कारण मी विश्वासाने बाहेर पाऊल टाकलं आणि इतक्या गोष्टी केल्या की मी आता जेव्हा मागे वळून बघते की कसं काय मी हे सगळं केलं असेल बरं, कशामुळे मी हे इतकं यशस्वी होईल असा विचार केला. पण बघा, तीच तर गोष्ट आहे, मी डोक्याने विचार करत नव्हते, कारण पवित्र आत्म्याने माझ्या हृदयात जे टाकलंय ना त्यानुसार मी चालत होते, आणि त्यात त्यागाचाही समावेश होता. आणि ते नेहमीच सोपं नव्हतं. प्रत्येकाचं माझ्याशी नेहमीच पटायचं असंही झालं नाही. खरं तर बऱ्याच जणांना वाटायचं मी मूर्ख आहे, मी माझे मित्र गमावले, कुटुंबातल्या सदस्यांनी बहिष्कार टाकला माझ्यावर. सोपं नव्हतं ते. तर तुमच्यामुळे तुम्हाला माहीत असणारं कुणालाही तुम्ही जे करताय त्यात अर्थ नसतो दिसत, आणि जर तुम्ही देवाला तुमच्या हृदयात ठेवता आणि पुरेसा काळ ठाम राहता आणि या राज्याच्या तत्वानुसार कसं चालायचं ते शिकता, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. चला आता विश्वास ही एक शक्ती आहे जी तुमच्यात राहते आणि देवाकडून दान होऊन येते. पण आता नीट ऐका, चांगलं होण्यासाठी विश्वास दाखवायला हवा तुम्ही. व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण आपला विश्वास कसा बरं दाखवत असतो? मी तुम्हाला 3 साधे मार्ग सांगते. प्रार्थनेद्वारे, बोलण्याद्वारे, कारण विश्वासदर्शक शब्द सामर्थ्यशाली असतात, आणि कृतीद्वारे, विश्वासपूर्ण कृती करूनच. जेव्हा यहोशवा इस्रायलींना यार्देनच्या पलीकडे वचनदत्त भूमीवर नेत होता, तेव्हा त्यांनी पाऊल ठेवेपर्यंत तिथलं पाणी गेलं नाही. आणि तुमच्यातल्या काही जणांसाठी तुमच्यात आणि तुमच्या यशात गरज असते ते फक्त पाऊल उचलण्याची.
कधी कधी आपल्याला जे मिळालंय ते आपल्याला सोडायला लागतं आणि आपल्याला काय मिळू शकतं तिकडे जावं लागतं. हे तुम्ही ऐकलत का? उत्पत्ती अध्याय 12 वचन 1 परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी दाखवीन त्या देशात जा. अब्रामाची कल्पना करा जरा. म्हणजे तुला माहित असलेल्यापासून दूर जा आणि तू चालू लागलास की मी तुला दाखवीन कुठे जायचंय ते. मी म्हटलं असं दाखव मला मगच मी जाईन. तो म्हणाला असा जा मग मी दाखवीन. चला आता एक सांगू का, मी मागे जाऊन सगळंच काही सांगत बसणार नाही, पण तरी महत्वाचं सांगते. काही गोष्टी मी केल्या त्या विश्वासाने. मला त्यातलं सगळंच कळत होतं असं नाहीये. म्हणून बघा, जर तुम्ही या राज्यात राहण्यात खरंच विजयी झालात तर मला त्याचा ना सात्विक असा संताप येईल. आणि हा सात्विक संताप आहे जो मला सात्विकतेने येतोय, कारण इतक्या सगळ्या लोकांना देव आवडणाऱ्या लोकांपैकी मी एक होते. तुम्ही ख्रिस्त स्वीकारला, जे योग्य आहे ते करण्याची तुमची इच्छा आहे, पण ती तत्व कशी वापरायची ते तुम्हाला माहित नाहीये. तुम्हाला व्यवस्थित शिकवलंच गेलं नाहीये. तुम्ही किती वाईट आहात हे कुणी सांगण्यासाठी दर आठवड्याला चर्चमध्ये जायची गरज नाही. तुम्हाला ते आधीच माहितीये ना. यावर जास्त विचार करायची कुणालाच गरज नाही. आपण जाणतो की आपण अपरिपूर्ण आहोत, आपण चुका करतो, पण तुम्ही हेही सांगा ख्रिस्त कोण आहे. एवढंच नाही, तुम्ही ख्रिस्तात कोण आहात. लक्षात आलंय तुमच्या? कोण आहात तुम्ही? तो स्वर्गीय स्थानावर बसलाय देवाच्या उजव्या हाताला आणि आपण त्याच्यात बसलो आहोत. तर राज्यातलं जगणं, मी इथे आहे पण मी तिथेही आहे. आणि जर तुम्ही तिथे असणार असाल तर तुम्ही आधीच इथे आहात. जरी तुम्ही तिथे नसाल तुम्ही तिथे आहात. आणि तुम्ही तिथे हृदयात आहात, पण वस्तुस्थितीत तुम्ही तिथे ठरल्या वेळी असणारच आहात. चला आता मी पूर्ण दिवस कोड्यात बोलू शकते जो तुम्हाला हवं असेल तर. तुम्ही पवित्र आहात. बायबल म्हणतं तुम्ही पवित्र आहात, पण संपूर्ण काळ तुम्ही पवित्र असल्यासारखे वागत नाही. तुम्ही पवित्र आहात कारण तुमच्यात पावित्र्य आहे. त्या पवित्र आत्म्याबरोबरच्या कामाच्या प्रक्रियेत आहात तुम्ही. तुमच्या आत्म्यातल्या तुमच्या चैतन्यातून बाहेर काढून तुम्ही ते इथे ठेवताय जिथे लोक बघू शकतील. त्यामुळेच मी इतके दिवस इतकी गोंधळलेली होते, कारण मी ऐकायचे तुम्ही ख्रिस्तातलं देवाचं नीतिमत्व आहात, पण मग मी इतकी वाईट वागायचे. तुम्ही पवित्र आहात पण माझी कृती पवित्र नव्हती. तुम्ही हे आहात ते आहात, तुमच्याकडे हे ते त्यातलं काहीच खरं दिसत नव्हतं. आणि मग अखेर मी फिलिप्पेकरास 2 अध्याय समजून घेतला. वचन 12 ते म्हणतं, भीत व कापत आपले तारण साधून घ्या. आपण आपलं तारण साधून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही, ते देवाच्या कृपेचं देणं आहे. पण ते बाहेर काढून घेण्यासाठी आपण त्या पवित्र आत्म्याबरोबर काम करायला हवं. कारण बघा, ख्रिस्त तुमच्यात राहायला येऊ शकत नाही जोवर तो तुमचं चैतन्य पवित्र करत नाही. म्हणून तिथे सगळं चकाचक आणि छान असतं आणि तिथे काही चुकीचं नसतं, ते सगळं छान आहे. पण ते इथे बाहेर आलं पाहिजे जिथे कोणीतरी ते बघू शकेल. आणि म्हणून मी तेच करतेय. मी तुम्हाला नव्याने जन्म देऊ पाहते. मी तुमची कोच आहे. तुम्हाला कळलंय का ते? आमीन. हा, धन्यवाद. कधी कधी जेव्हा तुम्हाला बाळ होत असतं, तुम्हाला वाटतं आता तुम्ही ते सहन करू शकत नाही. डॉक्टर म्हणतात ढकला. तुम्हाला वाटतं नाही जमणार मला, पण मग ज्या क्षणी ते बाळ बाहेर येतं, सगळी वेदना तुम्ही विसरून जाता. आणि एक सांगू का, मी इतक्या प्रसूती कळा सोसल्या आहेत की जिथून मी सुरुवात केली तिथून ते इथवर येण्यासाठी, म्हणजे माझ्या नवऱ्याची आज्ञाधारक होणं शिकण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे मला वाटलं मला जमणारच नाहीये ते. हे मला नाही जमणार. म्हणजे बघा, माझा नवरा एक चांगला नवरा होता. मला आज्ञाधारक होणं कठीण होण्यासाठी तो तसा नव्हताही खरं तर. म्हणजे खरंच देव इतकी छान व्यक्ती आहे. पण माझ्या लहानपणी मी जे दुःख भोगलं होतं त्यामुळे माझ्यात बंडखोरी होती. आणि एक सांगू का, आता माझं आयुष्य जेव्हा मी बघते तेव्हा मला कळतं की या आधीचं आयुष्य किती यातनामय होतं. पण मला आनंद आहे की मी त्यातून गेले आणि आता मी तुम्हाला ते छान पद्धतीने समजावूनही सांगतेय.
तर तुम्ही मोकळेपणानं विश्वास ठेवायला हवा. ते प्रार्थनेने होतं, बोलण्याने होतं, कृतीने होतं. याकोब अध्याय 5 वचन 15-16, विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. जेव्हा तुम्ही आजारी लोकांना बघता फक्त इतकं म्हणू नका ते खूप वाईट आहे, प्रार्थना करा. प्रार्थना करा. जर तुम्ही त्यांच्याबरोबर प्रार्थना करावी अशी परिस्थिती नसेल, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. आता हे ऐका, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. विस्तारित बायबलमध्ये मला हे आवडतं. ते म्हणतं, नीतिमान माणसाची प्रार्थना खूपच सामर्थ्य उपलब्ध करून देते, त्याच्या चलनात गतिमान असते. तर बघा, प्रार्थना हे एक जोरदार असं सामर्थ्य असतं. आणि बघा, रोज आपण आपली प्रार्थना करत राहावी. छोट्या गोष्टींसाठी, मोठ्या गोष्टींसाठी प्रार्थना करा. ज्या शक्य वाटतात त्या, अशक्य वाटतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देव त्या प्रार्थना कशा ऐकतो याकडे लक्ष द्या आणि त्याला धन्यवाद द्यायला विसरू नका. हे खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे मागच्या 2 वर्षात बाकी कुठल्याही काळापेक्षा जास्त मी प्रार्थनेचं सामर्थ्य शिकत गेले, विशेषतः गोष्टींसाठी. काही जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, मी हॉटेलमध्ये होते, आमच्या मजल्यावरचं पाणी गेलं आणि मला 7 पर्यंत आंघोळ करायची होती. मला इथे वेळ तयार होऊन पोहोचायचं होतं आणि जर तुम्ही माझ्या जागी असता तुम्ही आलाच नसतात अहो. आणि स्वच्छ न होता मी आले असते तर ते चांगलं नसतं झालं. माझी सगळी गुपित बाहेर फुटली असती ना. मग अंघोळ न करता आले असते तर टीव्हीवरच्या एवढं चांगलं नाही दिसत. मग ते टीव्हीवरून लोकांना एवढं कळत नाही, हे ठीकच आहे. आणि मी विशिष्ट प्रार्थना म्हटली, देवा 7 वाजेपर्यंत पाणी यायला हवं. आणि 6:59 त्यावर काम करणाऱ्या मुलांनी माझा दरवाजा ठोठावला आणि म्हटलं की पाणी आलंय, धन्यवाद येशू, हालेलुया. आणि आता ते सगळं सांगायला वेळ नाही, पण तुमच्यापैकी किती जणांना माहिती की प्रार्थना फळाला येते. म्हणून जेव्हा तुमच्या लक्षात येतं ना, तेव्हा असं म्हणू नका, ओ मी नशिबवान आहे, का योगायोग आहे. नाही, लक्षात ठेवा, तुम्ही प्रार्थना केली होती ते तुम्ही तुमचा विश्वास प्रार्थनेद्वारे दाखवला. विश्वासाने केलेल्या प्रार्थनेत प्रचंड सामर्थ्य असतं. तुम्ही तुमचा विश्वास बोलून दाखवत असता. आणि म्हणूनच नकारात्मकता नाही तर सकारात्मकता खूप महत्वाची. म्हणून कशाची तरी प्रार्थना करून ते कधीच होणार नाही वगैरे बोलणं हे खूप महत्वाचं असतं. आणि खरंच बघा, शब्द हे खूपच 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 महत्वाचे असतात. आणि मी फक्त नेम इट क्लेम इट उपदेशाबद्दल बोलत नाहीये की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही फक्त म्हणायचं आणि हवं ते मिळवायचं. देवाबरोबरच्या शाब्दिक कराराबद्दल बोलते मी आता इथे. सहमती म्हणजे समान गोष्ट म्हणणं. आमीन. आणि आपण तो शब्द अजून म्हणण्याची गरज आहे. आपल्याला ते जोरात म्हणायची गरज आहे. जेव्हा सैतान येशूशी खोटं बोलला, येशू म्हणाला ते लिहिलेलं आहे आणि तो त्याच्याकडे परत आला. सैतानाबरोबर तो भांडला नाही. तो म्हणाला की हे लिहिलेलं आहे, कारण त्याला माहित होतं देववचन हे सैतानाच्या खोटारडेपणापेक्षा सामर्थ्यशाली आहे. चला आता अजून ठळकपणे ते सांगूया, जागे होऊया, लक्ष देऊया. सैतान आपल्याशी नेहमीच खोटं बोलतो, सतत आपलं खच्चीकरण करतो, आपल्याला हरवू पाहतो, सोडून द्यायला भाग पाडत असतो. पण आपण या भूलभुलैयात हरवून जातो. आपल्याला काय चाललंय कळत नाही. पण देवाला मात्र तुम्ही यशस्वी व्हायला हवे असता. देवाला तुम्ही यशस्वी व्हायला हवे असता, तर सैतानाला अयशस्वी. सैतानाकडे तुमच्या आयुष्यासाठी एक योजना तयार आहे, पण देवाकडची जास्त चांगली आहे. आज आपण लक्षात घेणार आहोत की विश्वास हा किती महत्वाचा आहे. इब्री 11:6, विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे. आणि विश्वास ही एक किल्ली आहे जी देवाच्या राज्यातल्या वचनांना उघडत असते. वचन आहे की देव विश्वासू आहे, पण तो आपल्या आयुष्यात आणण्यासाठी आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. आणि मला वाटतं विश्वास दाखवण्याची गरज आहे ती आपल्या प्रार्थनांमधून,
देवाच्या शब्दाच्या घोषणांमधून, देवाबरोबरच्या शाब्दिक सहमतीतून, देवाच्या शब्दांच्या कबुलीमधून आपण ते करत असतो. आणि देवाने प्रोत्साहित केलेली कृती करून, म्हणजे देव आपल्याला एक मार्ग दाखवतो आणि आपण आज्ञाधारकतेने ते पाळतो. आणि म्हणून शंका किंवा अविश्वासाला तुमचा विश्वास चोरू देऊ नका. शंका ही येणारच आहे, पण तिला तुम्हाला तुमच्या मनात थारा द्यायचा नाहीये. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.